हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 45. तीर्थ देताना स्वामीजी म्हणतायत, माझ्या पात्रतेच्या मानानं भगवंत जे काही मला देतोय ते खूपच देतोय. तो जे देतोय ते केवळ मी त्याचं नाम घेतो म्हणून. त्यावर सुषमाताई म्हणतात, असं तुम्ही म्हटल्यावर आमच्यासारख्यांनी काय म्हणावं? स्वामीजी म्हणतात, आपणही तसंच म्हणावं. त्यावर सुषमाताई म्हणतात, माझ्या लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचं ते. माझी काही पात्रता नसताना मला संतांचं सान्निध्य, मंदिरात वास्तव्य, देह चांगला, उत्तम काम, स्वातंत्र्य, सर्व बाबतीत अनुकूलता मिळते आहे. हे केवढं भाग्य आहे. ही केवळ सद्गुरूंची कृपा, भगवंताची कृपा आहे. एरवी उदंड प्रयत्न करूनही हे भाग्य कुणाला लाभलं नसतं. सुषमाताई पुढे म्हणतात, स्वरूपाच्या ठिकाणी राहणं आणि बाहेरच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं यानं मत्सर कमी व्हायला मदत होईल का? स्वामीजी म्हणतात, हे करावं, पण मत्सर तरी काय येतो? एखाद्याला एखादी गोष्ट येते ती मला येत नाही असं मनात येतं. वस्तुतः असं काही वाटता कामा नये. ज्याला संगीत येतं त्याला नृत्य येत नाही. कुणाला वक्तृत्व कला असते, कुणाला 4 वाक्य देखील नीट बोलता येत नाहीत. सुषमाताई म्हणतात, इतर गोष्टींचं फारसं वाटत नाही, पण परमार्थ मार्गात एखादी व्यक्ती इतकी पुढे जाते आणि आपल्याला तसं जाता येत नाही, अशी मनात तुलना होते. त्यावर स्वामीजी म्हणतात, हो, पण त्यासाठी मत्सर कशाला वाटावा? तुलना येऊ दे, पण मत्सर नसावा. आपल्यालाही तसं व्हायचंय म्हणून जिद्दीनं जास्त साधनेला लागावं. मत्सर केल्यानं आपण जिथं आहोत तिथूनही खाली येऊ. आपण मनात समजावं की याचं पूर्वसंचित बलवत्तर दिसतंय, माझं तेवढं नाही, पण या जन्मात पुण्याई करून मी ते जोडेन असं म्हणावं आणि करायच्या मार्गाला लागावं. त्यावर सुषमाताई म्हणतात, अशी जिद्द धरण्यामध्ये अहंकार येईल का? स्वामीजी म्हणतात, नाही. कोणतीही चांगली गोष्ट करण्याला जिद्द लागते. त्या जिद्दीला अहंकार म्हणत नाहीत, त्याला जिद्दच म्हणतात. अहंकार वेगळा. अहंकार म्हणजे आपण काही नसताना उगीचच आपल्याला कोणीतरी मोठं समजणं. सुषमाताई म्हणतात, म्हणजे मी असं करेन म्हणण्यापेक्षा परमेश्वर काय ते करेल, आपण कोण करणार, असा विचार करावा का? स्वामीजी म्हणतात, ते बरोबर, तसं म्हणावंच. मी करेन असं काय आहे, पण हे परमार्थाला लागू नये, व्यवहाराला, संसाराला लागू आहे. सुषमाताई म्हणतात, मगाशी तुम्ही जे म्हणाला, मन निर्मळ पाहिजे, तीव्र संवेग पाहिजे, तर ज्योतीला ज्योत लागणार. स्वामीजी म्हणतात, योगसूत्रातच हे आहे, तीव्र संवेगा नाम आपन्नाहा. तीव्र संवेग असेल तर ताबडतोब होतं. जितका संवेग मंद तितकं उशिरा, 5-10 वर्ष लागतील. अजिबातच संवेगच नाही, तो बसतो म्हणून मी बसतो, असं तर 7 जन्म देखील जातील. अर्थात बसत राहावं, त्यात वाईट काहीच नाही, वाया जाणार नाही. तीव्र संवेग देखील आपल्याला चटकन कळत नाहीत, हळूहळू कळतो. सुषमाताई म्हणतात, काहींच्या बाबतीत तुम्ही म्हणता ज्योतीला ज्योत मिळाली तसं होऊन गेलं. स्वामीजी म्हणतात, 2-3 उदाहरणं मी तशी बघितली. त्यांना अनुग्रहाच्या वेळीच ती अवस्था प्राप्त झाली. स्वामीजी म्हणत, संतांच्या समोर एखादी व्यक्ती येऊन बसली, 4 शब्द बोलली की लगेच लक्षात येतं त्या व्यक्तीचे संस्कार काय, त्याची पातळी, ग्रहण क्षमता काय. पण संत त्याला तिथून पुढे कसं नेता येईल ते पाहतात. सामान्य माणसाच्या जीवनाविषयीच्या कल्पना, रीतिरिवाज आणि संतांच्या कल्पना, रीतिरिवाज यात खूप अंतर असतं.
एखादी व्यक्ती बाहेरच्या जगात मानमान्यता पावलेली असली तरी संतांसमोर आल्याबरोबर ती खुजी निस्तेज वाटते. संतांचे रीतिरिवाज तिला माहीत नसतात, त्यामुळे बऱ्याच गमती गोंधळ उडतो. पुढे जेव्हा आपल्या चुका लक्षात येतात तेव्हा आपण त्यात सुधारणा करतो. स्वामीजी आणि सौ सरलाताई प्रथमच आमच्या घरी आले. काही बोलणं झाल्यानंतर ते जायला निघाले. घराबाहेर पडल्यानंतर त्यांनी मागे वळून हात वर केला. मीही नकळत इतरांना बाय बाय करून निरोप घेतात तसा हात वर केला. ते काहीच न बोलता निघून गेले. नंतर काही दिवसांनी माझी चूक माझ्या लक्षात आली. त्यांनी आशीर्वादासाठी आपला उजवा हात उंच केला होता. अशा वेळी आपण त्यांना अत्यंत नम्र होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा असतो. आम्ही साधक मंडळी स्वामीजींच्या दुकानात एकत्र बसून स्वामीजींचे विचार एकाग्र मनानं ऐकत असो. थोडा वेळ झाला की स्वामीजी काही मंडळींना प्रसाद देत. याचा अर्थ त्यांनी आता जायचं. पण हे लक्षात न आल्यानं ती मंडळी पुढचं बोलणं ऐकायला बसून राहत. शेवटी स्वामीजींनी तिथं एक लहान बोर्ड तक्ता लावला. त्यावर लिहिलं होतं, ज्यांना प्रसाद दिला जाईल त्यांनी आपली भेटीची वेळ संपली असं समजावं. म्हणजेच नकळत अनेक चुका शिष्यांकडून घडत असतात. आज इथेच थांबूया. यानंतरचा 46वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.